चला तर मिनरल स्टार्ट करूया. द अर्ली ग्रीक फिजिशियन्स यूज्ड आयर्न टू ट्रीट विकनेस अँड ॲनेमिया. म्हणजे ग्रीकचे जे फिजिशियन्स आहेत ते आधी काय करायचे, आयर्न म्हणजे लोह कशासाठी वापरायचे, विकनेस आणि ॲनेमियासाठी. सध्याच्याही आपण प्रिपरेशन्समध्ये आयर्नचा यूज करतो. ज्या प्रिपरेशन्समध्ये आयर्नचा यूज होतो त्या प्रिपरेशन्सला आपण हेमॅटॉनिक सोल्युशन्स असे म्हणू शकतो. म्हणजे ते काय प्रोव्हाइड करणार आहेत, हिम म्हणजेच आयर्न, आणि याचा यूज असाच विकनेस आणि ॲनेमियामध्ये होतो. ॲनेमिया म्हणजे शरीरामध्ये आयर्नची क्वांटिटी कमी होणं. व्हेरियस क्लेज, कॅव्होलिन अँड ॲक्टिवेटेड चारकोल हॅव बीन यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डायरिया. तर डायरिया ट्रीट करण्यासाठी क्लेज, कॅव्होलिन आणि ॲक्टिवेटेड चारकोल यांचा यूज केला जातो. कॅलोमल इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन अँड सिफॅलिस. बघा, कॉन्स्टिपेशन म्हणजे तर जे पोट आहे ते साफ न होणं, आणि सिफॅलिस इट इज अन STD. सिफॅलिस म्हणजे एक सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे. तर यांच्या ट्रीटमेंटसाठी कॅलोमल आपण वापरू शकतो. फॉर डायुरेटिक इफेक्ट अँड इन ट्रीटमेंट ऑफ कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर 2. म्हणजे कॉन्स्टिपेशन, सिफॅलिस तसेच डायुरेटिक इफेक्टसाठी आणि कंजेस्टिव्ह कार्डियाक फेल्युअर यांच्यासाठी सुद्धा एक कॅलोमलचाच यूज आपण करू शकतो. आयोडीन इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ गॉयटर. गॉयटरच्या ट्रीटमेंटसाठी आयोडीन हे वापरात येतं. गोल्ड इज यूज्ड फॉर द ट्रीटमेंट फॉर आर्थरायटिस. आर्थरायटिस म्हणजे पेन इन द जॉईंट्स, राईट. जे जॉईंट्स आहेत ते पेन करतात. अ लॉंग टर्म पेन इन द जॉईंट्स इज नथिंग बट अन आर्थरायटिस. अनट्रीटेड पेन, आणि याच्याच ट्रीटमेंटसाठी आपण गोल्ड हा वापरतो म्हणजे सोनं. सल्फर इज यूज्ड एक्सटर्नली इन स्किन डिसीजेस. सल्फरचे खूप सारे प्रिपरेशन्स मार्केटमध्ये सुद्धा आहेत. आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा मेडिकलच्या जर एखाद्या तुम्ही कधी प्रिपरेशन वगैरे डोसेज फॉर्म घेतलेला असेल स्किनसाठी, तर त्या क्रीममध्ये किंवा जेलमध्ये सल्फरचे जे फॉर्म्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात, सल्फोडॉक्झाईम वगैरे. तर सल्फर जो आहे तो स्किन डिसीजेसमध्ये मोस्टली वापरात येतो. क्रीम असेल, जेल असेल, एटसेट्रा. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड अँड मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आर वाईडली युज्ड ॲज अँटॅसिड्स. अँटॅसिड्स म्हणजे जे ॲसिडिटी आपल्याला होते त्या ॲसिडिटीच्या अगेन्स्ट जे प्रिपरेशन्स आपण बनवतो त्याला अँटॅसिड असे म्हणतात, राईट. तर याच अँटॅसिड्सच्या प्रिपरेशनमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम ट्रायसिलिकेटचा वापर केला जातो. मॅग्नेशियम सल्फाईड इज यूज्ड टू रिलीव्ह कॉन्स्टिपेशन अँड टू कंट्रोल इपिलेप्टिक सीझर्स. जे सीझर असतात, ज्याला फिट्स येणं असं म्हणतात, तर त्यांना ट्रीट करण्यासाठी आणि कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होणं या सर्वांना ट्रीट करण्यासाठी मॅग्नेशियम सल्फाईडचा सुद्धा वापर केला जातो. हे आहेत मिनरल्स. आणि नंबर 4 आहे लॅबोरेटरी सोर्सेस. बघा, सगळ्यात आधी आपण प्लांट सोर्स पाहिले, सेकंड आपण ॲनिमल्स पाहिले, थर्ड मिनरल्स, आणि आता 4 नंबर आहे लॅबोरेटरी सोर्सेस. लॅबोरेटरी सोर्सेस टुडे मेजॉरिटी ऑफ द ड्रग्ज आर प्रोड्युस्ड बाय केमिकली रिॲक्टिंग 2 or more कंपाऊंड्स ऑर एलिमेंट्स. सध्या जे बहुतांश ड्रग्ज आहेत जे कसे प्रोड्यूस केले जातात, केमिकली रिॲक्टिंग 2 or more कंपाऊंड्स. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये 2 ते 3 केमिकल जे आहेत त्यांच्या मिश्रणापासून एक नवीन ड्रग तयार केला जातो. ड्रग्स प्रोड्यूस्ड इन लॅबोरेटरीज आर सेफर, ऑफ हाय क्वालिटी, लेस एक्सपेन्सिव्ह, produced in large quantities within short time, and more effective than drugs obtained from plants or animals. जे ड्रग्स आपण लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करतो त्यांची इफिशियन्सी, त्यांची सेफ्टी ही नॅचरली जे आपण प्रोक्युअर करतो ड्रग्स त्यांच्यापेक्षा कधीही जास्त राहते. कारण लॅबोरेटरीमध्ये जे ड्रग्स प्रिपेअर करतो त्यांची सेफ्टी आणि त्यांची इफिकसीचे ट्रायल्स घेतले जातात, राईट. त्याच्यामुळे त्यांची आपल्याला सेफ्टी मेंटेन करता येते आणि इफिशियन्सी सुद्धा. तर मोस्ट ऑफ द करंटली युज्ड ॲनाल्जेसिक्स, किमोथेरपेटिक ड्रग्स, हिप्नॉटिक्स अँड लोकल ॲनेस्थेटिक्स आर प्रोड्युस्ड इन द लॅबोरेटरी. तर आज आपण लॅबोरेटरीमध्ये कोणकोणते प्रिपरेशन्स बनवू शकतो? ॲनाल्जेसिक्स म्हणजे पेन रिलिव्हर्स असतील, किमोथेरपेटिक ड्रग्स म्हणजेच कॅन्सरचे जे ड्रग्ज आहेत त्यांना आपण किमोथेरपेटिक ड्रग्ज म्हणतो, ते सुद्धा. हिप्नॉटिक्स अँड लोकल ॲनेस्थेटिक्स
हिप्नॉटिक्स म्हणजे जे हिप्नॉसिससाठी यूज केले जातात, जसं की सेडेशन असेल, स्लीप इंड्युसिंग ड्रग्ज असतील आणि लोकल ॲनेस्थेशिया, हे सुद्धा आपण आजकाल लॅबोरेटरीमध्ये प्रिपेअर करू शकतो. सम एक्झाम्पल्स ऑफ दिस टाईप ऑफ ड्रग्ज आर डिगॉक्झिन अँड सॅलिसिलेट्स, सल्फोनामाइड्स, ॲपोमॉर्फिन, हेमोट्रॉपिन, human insulin, etc. Antibiotics that are produced by the microorganism actinomycetes are actinomycin, amphotericin, chloramphenicol, erythromycin, kanamycin, neomycin, gentamicin, streptomycin and tetracycline. Antibiotics means against bios, जे हार्मफुल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. हार्मफुल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, अँटी मीन्स अगेन्स्ट, बायोज मीन्स लिव्हिंग. बट कोणते लिव्हिंग? जे आपल्या शरीरासाठी घातक आहेत. बरोबर. जर बॅक्टेरिया किंवा व्हायरस आपल्या बॉडीवर अटॅक करत असेल, मीन्स दे आर नॉट युजफुल फॉर द बॉडी, राईट. they are going to produce a diseases in the body. So against them, to kill them, right, to kill them we use antibiotics, and these are produced by the microorganism actinomycetes. म्हणजे it is nothing but what, a type of fungus, actinomycetes. So त्यांच्यापासून आपण ॲक्टिनोमायसिन असेल, ॲम्फोटेरिसिन असेल, हे वेगवेगळे अँटीबायोटिक प्रिपरेशन आज आपण मार्केटमध्ये पाहतो. त्यांना आपण लॅबोरेटरीमध्ये बनवतो. ॲस्परजिलेट ग्रुप ऑफ फंगी प्रोड्युसेस अँटीबायोटिक्स सच ॲज पेनिसिलिन, क्रेझिओफुल्विन अँड सिफॅलोस्पोरिन. अस्परजिलेट ग्रुप जो आहे फंगसचा, त्यांच्यापासूनही आपण आजकाल अँटीबायोटिक्स मिळवतो. कोणकोणते? पेनिसिलिन असेल, ग्रेझिओफुल्विन असेल आणि सिफॅलोस्पोरिन असेल. ब्रॉड स्पेक्ट्रम आणि जे कमी प्रमाणात ज्यांची पॉवर आहे असे अँटीबायोटिक्स जे आहेत, यांचे जे टाईप्स आहेत ते तुम्हाला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये येऊन जाणार आहेत मोर डिटेलमध्ये. सो इथे फक्त एवढंच लक्ष ठेवायचं आहे आपल्याला की लॅबोरेटरी सोर्सेसमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, फंगस असेल किंवा अदर ट्रीटमेंट्स असतील, जसं की केमिकल रिॲक्शन्स असतील, या सर्वांपासून आपण लॅबोरेटरीमध्ये आज खूप सारे प्रिपरेशन्स जे आहेत ड्रग्सचे ते आपण बनवतो किंवा ड्रग्स जे आहेत ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. अमॉंग द बॅक्टेरिया जीनस बॅसिलस प्रोड्युसेस अँटीबायोटिक पॉलीमॅक्झिन बी अँड बॅसिट्रॅसिन. बॅसिलस हा एक बॅक्टेरिया आहे आणि या बॅक्टेरियापासून देखील आज आपण अँटीबायोटिक्स मिळवतो. कोणते? पॉलीमॅक्झिन बी आणि बॅसिट्रॅसिन. तर हे आहेत आपले सोर्सेस ऑफ ड्रग्स. त्यामध्ये नंबर 1 होता प्लांट्स, सेकंड ॲनिमल्स, थर्ड मिनरल्स आणि नंबर 4 लॅबोरेटरी सोर्सेस.